डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं बुधवार 28 जुलै ते शुक्रवार 30 जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात 7,81,13,377 रुपये इतकी देणगी प्राप्त झाली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. या देणगीमध्ये रोख स्वरूपात 2,04,35,557 रुपये हे दक्षिणा पेटीत प्राप्त झालेत, तर देणगी काउंटरवर 1,25,47,935 रुपये, PRO देणगी 87,14,000, डेबिट क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक डीडी देणगी, मनी ऑर्डर असे एकूण 2,07,84,701 रुपये, परकीय चलनाद्वारे 5,65,991 रुपये, सोनं 1,125.570 ग्रॅम प्राप्त झालंय. त्याचं मूल्य 1,46,74,544 रुपये आणि चांदी 2,376.500 ग्रॅम इतकी प्राप्त झाली आहे. तिचं मूल्य 3,90,649 रुपये आहे. गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः 3 लाखाहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतलाय, तर उत्सव कालावधीत साई प्रसादालयाद्वारे सुमारे 1,94,285 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा आणि 39,611 अन्नप्रसाद पाकिटांचा लाभ घेतलाय. दर्शन रांगेमध्ये 1,65,200 साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचं वाटप केलं गेलं, तर या कालावधीत 71,07,360 रुपये सशुल्क प्रसादरूपी लाडू पाकिटांमधून प्राप्त झालेत. उत्सव काळामध्ये हजारो साई भक्तांनी संस्थांच्या साई प्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवासस्थान, द्वारावती निवासस्थान, साई आश्रम भक्त निवास आणि साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला, तर साई धर्मशाळा या ठिकाणी विविध भागातून आलेल्या 39 पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतलाय, असंही मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलंय. दिनांक 28 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे, साईबाबा संस्थान आणि बाबांचे सर्व भक्त जे आहेत यांनी अतिशय उत्साहामध्ये जो आहे तो साजरा केला. जवळपास 3-3.25 लाख साई भक्तांनी जे आहे या कालावधीमध्ये बाबांचं दर्शन घेतलं आणि 1,93,000 साई भक्तांनी जे आहेत बाबांचं जे प्रसादालय जे आहे या प्रसादालयामध्ये जे आहे ते प्रसाद घेतलेला आहे. बाबांचे भक्त जे आहेत ते बाबांना गुरुस्थानी मानतात, त्यामुळे दर्शन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भरभरून देणगी जी आहे ती बाबांच्या झोळीमध्ये त्यांनी अर्पण केलेली आहे. या कालावधीमध्ये 7,81,13,377 रुपयाची देणगी जी आहे ती प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने देणगी काउंटरवर आणि हुंडीमध्ये जे आहे 3,29,83,000ची देणगी. ऑनलाईन देणगी जी आहे संस्थांचा जवळपास 85% कारभार जो आहे तो ऑनलाईन आहे. असे ऑनलाईन देणगीसुद्धा जी आहे ती 2,07,00,000ची प्राप्त झालेली आहे. आणि सोने जे आहे ते 1,125 ग्रॅम, 1 किलो 125 ग्रॅम 570 मिलीग्रॅम आणि चांदी जी आहे ती 2 किलो 376 ग्रॅम प्राप्त झालेली आहे. तिचं मूल्यांकन जे आहे ते 1,50,65,193 रुपये आहे. सोबतच जे आहे ते दर्शन आणि आरती पासच्या माध्यमातून जे आहे ते 87,14,000ची, परकीय चलन जे आहे ते 5,65,000 अशी देणगी जी आहे ती संस्थांना प्राप्त झालेली आहे. जी देणगी संस्थांना प्राप्त होती त्यामधून सामाजिक उपक्रम जे आहेत, मोठमोठाले सामाजिक उपक्रम जे आहेत ते साईबाबा संस्थांच्या माध्यमातून राबवले जातात. संस्थान जे आहे थोड्याच दिवसात जे आहे ते डे केअर कॅन्सर हॉस्पिटलसुद्धा जे आहे डे केअर एक
31 बेड जे म्हणजे शासनाने तशा सूचना दिल्या होत्या डे केअर हॉस्पिटल सुरू करण्यासाठी, तर डे केअर कॅन्सर हॉस्पिटल सुरू करणार आहे. साईबाबा संस्थांचे जे 2 हॉस्पिटल आहेत, साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल, मोठ्या प्रमाणावर चॅरिटीचं काम त्या ठिकाणी चालतं. ज्या पेशंटचे ऑपरेशन जे आहेत शासनाच्या योजनेमध्ये बसत नाहीत, त्या पेशंट आणि गरीब आहेत त्या पेशंटचे आपण फक्त 50 रुपये घेतो आणि 50 रुपयामध्ये जे आहे त्याची पूर्ण ट्रीटमेंट, म्हणजे 50 रुपयात आपण त्या पेशंटचं जे आहे ते ऑपरेशन करतो. सोबतच जे आहे ते साईबाबा संस्थांचं प्रसादालय जे आहे यामध्ये सुद्धा प्रसाद भोजन जे आहे म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे आहे जवळपास 90,000च्या वर जे आहेत साई भक्तांनी जे आहे ते एका दिवसामध्ये प्रसाद भोजन घेतलेले आहे आणि दररोज 45,000 ते 50,000 साई भक्त त्या ठिकाणी दर्शन घेत असतात. संस्थांचं मोठं एज्युकेशन कॉम्प्लेक्स आहे, त्यामध्ये 6,000च्या दरम्यान विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत आहेत. संस्थांची ITIसुद्धा आहे, तिथेसुद्धा 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जे भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यांच्यासाठीचे जवळपास 2750 AC नॉन AC रूम आहेत आणि 200 हॉल आहेत. या ठिकाणी जो भक्त येतो 10 रुपयापासून जे आहे 10 रुपये भरले तर 10 रुपये 20 रुपयापासून जे आहे त्याची एक दिवसाची राहण्याची व्यवस्था होती. असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम जे आहेत ते साईबाबा संस्थांच्या माध्यमातून राबवले जातात. गुरुपौर्णिमा कालावधीमध्ये जे आहे 3 दिवसामध्ये 7,81,13,337 रुपयाची देणगी जी आहे ती सर्व मिळून जी आहे ती प्राप्त झालेली आहे. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.